तुकाराम मुंडे यांनी एक निर्णय काढला आणि त्या निर्णयावरून वेगवेगळे प्रतिसाद उमटायला लागलेले आहेत. नेमका निर्णय जो होता की शाळेच्या परिसरामध्ये जे स्नॅक सेंटर आहेत आणि ज्या कोल्ड्रिंक्स आहेत त्याच्यावरती कुठेतरी आळा घातला पाहिजे, बंदी घातली पाहिजे असा निर्णय काढला होता. आणि त्यानंतर मात्र हे जे स्नॅक सेंटरची दुकानं आहेत, मी सध्या पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये आहे आणि आपल्यासोबत असे स्नॅक सेंटरवरील एक तरुण आहेत. त्यांनी देखील नुकताच हा व्यवसाय सुरू केलेला आहे. दादा, एकंदरीत काय सांगाल? तुकाराम मुंडे यांनी एक निर्णय काढलेला आहे की शाळेच्या परिसरामध्ये स्नॅक सेंटर असतील किंवा कोल्ड्रिंक्सचे जे दुकान असतील, स्टिंग असेल, याच्यावरती बंदी घातलेली आहे. कसं पाहता या निर्णयाकडे तुम्ही? माननीय श्री तुकाराम मुंडे सरांनी जो निर्णय हे केलाय त्याचा आम्ही सहर्ष स्वागत करतो किंवा त्याचा आम्ही एक स्वीकार करतो. त्याच्याबद्दल काही हे नाही, पण एक नवीन व्यावसायिक म्हणून माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांनी किंवा पालक वर्गांनी विद्यार्थ्यांना जास्तीचे पैसे न देणं, हे हे पण ते करू शकतात. किंवा आता जर तुम्ही बाहेर बघायला गेला तर मी स्टॉल टाकून 1-1.5 महिना झालाय. 1.5 महिन्यामध्ये मी माझं मास्टर्स वगैरे झालंय. जॉबला बाहेर गेला मार्केटमध्ये तर 20,000 रुपये जास्तीत जास्त किंवा 30,000 रुपये तुम्हाला मिळत आहेत. आणि हा आता मी 1.5 महिन्यापूर्वी स्टॉल सुरू केलाय. आणि तर याच्यामध्ये की याच्या स्टॉलवरती माझ्या घराचा उदरनिर्वाह किंवा माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा पूर्णपणे चालतोय. हा, जर आमच्या स्टॉलमध्ये किंवा आमच्या ह्या परिसरामध्ये किंवा प्रत्येक स्टॉल वेंडर असो किंवा कोणी असो त्याच्यामध्ये स्वच्छता नसेल किंवा हे नसेल तर तुम्ही त्या गोष्टी हे करू शकता किंवा तुम्ही त्यांना सांगा की अशा अशा सुधारणा करा, हे करा. किंवा त्यांचं ऑइल व्यवस्थित नसेल किंवा त्यांची बनवण्याची पद्धत व्यवस्थित नसेल किंवा आणखीन त्यांच्या वेगवेगळी हायजीन नसेल तर तुम्ही सांगा किंवा सुधारणा करा. आम्ही त्या सुधारणा करू किंवा तुम्ही जर कारवाईचा असेल तर कारवाई करा, फाईन वगैरे करा. पण पूर्णपणे बंद करणे हा योग्य निर्णय असं नाही, असं मला तरी वाटतंय. कारण की याच्यावरती भरपूर जणांचे कुटुंब चालतात आणि ते सगळे गरीब घरातले आहेत, असे नाहीत की सगळे मोठे मोठे व्यावसायिक उद्योजक आहेत म्हणून. बरं, आता साधारणतः एखाद्या स्नॅक सेंटरवरती, आता तुमचं स्नॅक सेंटर या ठिकाणी कामाला किती लोक आहेत? म्हणजे भांडे घासायला असेल किंवा अजून तुम्हाला हेल्पर कोणी असेल तर साधारणतः एका स्टॉल वरून किती लोकांचं घर चालतं? साधारणतः एक याच्यावरतून कमीत कमी 2, जास्तीत जास्त 4-5 लोकांचा उदरनिर्वाह किंवा त्यांचं घर चालतंय सर. अच्छा. हा. म्हणजे एकंदरीत काय होतं तुम्हाला की जर पालकांनी देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती लक्ष दिलं तर किंवा ज्यावेळेस आता या परिसरामध्ये म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये देखील सांगितलेलं आहे की हे जे स्टॉल असतील किंवा कोल्ड्रिंक असतील, स्टिंग असतील, मात्र तुम्हाला असं वाटतं का की विद्यार्थी बाहेरून देखील येऊन या ठिकाणी देखील पेय प्राशन करू शकतात? हा सर, हा. विशेषतः असं आहे की इथं जो आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी बाहेरून येतात किंवा जाणारे येणारे लोक असतात. हा, जो काही 10 ते 15% मुलं असतील ते शाळातले वगैरे किंवा येतात. हा, आणि दुसरा एक मुद्दा असा माझा बोलण्याचा इच्छितो मी की जर घरच्यांनी विद्यार्थ्यांना जर पौष्टिक आहार दिला तर विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो जास्तीत जास्त बाहेर खाण्याकडे न जाता घरच्या अन्नावरती हे करेल. तो पालकांनी पण जर ती काळजी घेतली तर निश्चितच ह्याला थोडा सकारात्मक आळा बसू शकतो किंवा सकारात्मक याच्यावरती हे होऊ शकतं सर. बरं, एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुकाराम मुंडे यांच्या एफडीए मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी धाड सत्र देखील सुरू आहे. मात्र या निर्णयाकडे आता तुम्ही कसं पाहता एकदा? आणि दुसरं म्हणजे आता या ठिकाणी आता तुमचं देखील स्टॉल आहे, मात्र तुम्ही स्वच्छता कशा प्रकारे त्याची काळजी घेता? सर, माननीय श्री तुकाराम मुंडे सरांनी जसं तुम्ही सांगितलं की स्वच्छताबद्दल हे केलंय, तो म्हणजे खूप गरजेचं होतं. आधीच्या काळामध्ये पनीर स्वतः आम्ही जर कधी बाहेर हे करायला गेल्याच्या नंतर पनीरमध्ये मिलावट असू द्या, दुधामध्ये मिलावट असू द्या, ते पूर्णत बंद झालं असं नाही बोलता येईल, पण त्याच्यामध्ये 90-95% त्याच्यामध्ये पूर्णपणे आळा बसलेला आहे. प्रत्येक हॉटेलवाल्यांनी, प्रत्येक स्नॅक्सवाल्यांनी लिहिलंय की आम्ही अॅनालॉग पनीर वगैरे वापरत नाही किंवा अशा गोष्टी. तर ह्याच्यामुळे निश्चितच एक 100% सकारात्मक परिवर्तन झालं किंवा सकारात्मक परिणाम झालाय असं आपल्याला दिसायला बघायला मिळतं सर. अगदीच आपण पाहिलं तर हे छोटे स्टॉलवाले जरी असेल, स्नॅक्सवाले जरी असतील, तर त्यांनी देखील या निर्णयाचं नेहमीच स्वागत केलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर या शाळेच्या परिसरामध्ये असंख्य जे दुकान आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, कारण विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे या ठिकाणी हे जे स्टॉल आहे यावरती नेहमीच आपल्याला गर्दी पाहायला मिळते. मात्र आता ही जी गर्दी आहे एकंदरीत यावरती अंकुश ठेवण्यासाठी मात्र पालक वर्गांनी देखील तेवढाच मोठा सहभाग जर घेतला, मुलांवरती लक्ष दिलं, आईनी जर विद्यार्थ्यांना व्यवस्थित डब्बा दिला आणि त्यांना जर
जास्त पैसे जर नाही दिले तर याला कुठेतरी आळा देखील बसू शकतो, असं देखील या छोट्या व्यावसायिकांना देखील सांगितलेलं आहे. आणि आता जर पाहिलं तर आता या ठिकाणी झेरॉक्स असलेली असंख्य दुकान आहेत. मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की मूळ जी कंपनी आहे त्याच्यावरती जर बॅन केलं तर बाकीच्या या गोष्टी आहेत त्या घडणार नाहीत. आणि हे जे छोटे वेंडर्स आहेत किंवा हे छोटे जे स्नॅक सेंटरचे मालक आहेत, मात्र यामुळे साधारणतः 2 ते 3 कुटुंब आहेत त्यांचा देखील उदरनिर्वाह या ठिकाणी होतो. आणि त्यामुळे जर एखादी आमची काही चूक असेल किंवा आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर याच्यावरती तुम्ही काय जो दंड असेल तो दंड आकारा, तो दंड आकारण्यास आम्ही देखील तयार आहोत, अशी देखील या वेंडरकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर याकडे आता विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीने या निर्णयाचं स्वागत करतात. माझ्यासोबत काय मित्रा, काय नाव तुझं आणि कोणत्या शाळा म्हणजे कॉलेजला जातोस, काय सांगशील? माझं नाव नैतिक रेड्डी आहे आणि मी मॉडर्न कॉलेजमध्ये शिवाजीनगर मधल्या तरी याबाबत कसं आहे म्हणजे फूड्स म्हणजे आमच्या कॉलेजच्या समोर जे खाद्यपदार्थ आहेत किंवा चहाचे दुकाने किंवा कॅन्टीन वगैरे आहेत ते असं बंद करायचा हे जे उद्देश आहे, निर्णय आहे शासनाचा, ते असं नाही व्हायला पाहिजे. कारण ना आम्ही सकाळी येतो कॉलेजला, सकाळी येतो संध्याकाळी पार जातो घरी, म्हणजे कसं डब्बा पण आहे ना, कसं आमचं कसं पोट वगैरे भरत नाही म्हणून आम्ही जस्ट तिथं खायला येतोय. कारण आम्ही बघा माझं कॉलेज 15 तारखेपासून सुरू झाले, हे इकडं असे स्टॉल्स आहेत सगळीकडे. हे कसं ते आम्हाला कसं हायजेनिक आहे एकदम, असं पण नाहीये की अनहायजेनिक आहे, सगळं हायजेनिक आहे. आम्ही पण इथंच खातो वगैरे. कसं सकाळचा डब्बा दुपारी खातो आम्ही, त्यानंतर संध्याकाळी आम्हाला घरी जाताना खूप भूक लागते किंवा खूप उशीर होतो, त्यामुळे आम्ही इथं खातो वगैरे सर्व. बरं, आता हे साधारणतः आपण जर पाहिलं तर जसे तुकाराम मुंढे सध्या FDA वर आलेले, त्यांनी कारभार त्यांनी स्वीकारलेला आहे. त्यानंतर मात्र या ठिकाणी स्वच्छता ही अधिक झालेली आहे का आधीपासून या ठिकाणी स्वच्छता होती सेंटरवरती? स्वच्छता अगोदरपासूनच होती किंवा तुकाराम मुंडे जेव्हापासून चाचणी वगैरे करतात तेव्हापासून आणखीन कसं वाढलेलं आहे. कारण ते बघा ना, त्या वडापावच्या दुकानात मी आता वडापाव खाल्ला, एकदम हायजेनिक वडापाव प्लस टिश्यू पेपर, मिनरल वॉटर वगैरे सर्व असं कसं उत्कृष्ट पद्धतीने कसं चालू आहे. तरी माझं एकच म्हणणं आहे, कारण हे जे फूड स्टॉल आहेत ना हे सर्व हायजेनिक आहे, जिथे हायजेनिक नाही तिथे बंद करू लावा, कारण आमच्या कॉलेज पुढे सर्व हायजेनिकच आहे. अगदी ते आपण पाहिलं त्या विद्यार्थ्यांचं देखील मत होतं. आपल्यासोबत अजून एक स्टोरवाले काका देखील आहेत. काका, काय सांगाल एकंदरीत तुकाराम मुंढे यांनी एक निर्णय घेतलेला आहे की शाळेतले जे विद्यार्थी म्हणजे शाळेचा परिसर आहे त्या ठिकाणी हे जे स्नॅक्स सेंटर असतील किंवा हे जे कोल्ड्रिंक्सचे दुकान आहे ते देखील बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? सर्वात महत्वाचं म्हणजे तुकाराम मुंढेंचं अभिनंदन. त्यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य. त्यांच्यामुळं आज कित्येक प्रमाणात जे भेसळ होती ती रोखण्यात आलेली आहे. त्यानंतर हा जो मुद्दा जो आहे त्यांनी आता जो मांडलाय, शाळा परिसरातले जे काही दुकान बंद करायचे, महत्वाचं माझं एक स्वतःची रिक्वेस्ट अशी आहे की फक्त इथं बंद करून उपयोग नाही त्याचा. जे मेन कारखानदार आहेत, जिथून माल सप्लाय होतो तेच पहिलं बंद केलं पाहिजे. बरं, आमच्या इथून नाही घेतलं लोकांनी तर बाहेर कुठून घेणारच ना, लोक खाणारा तो शेवटी खाणारच आहे. ह्यासाठी काय करायला लागेल, महत्वाचं म्हणजे एक माझं वैयक्तिक मत की जे मेन व्यापारी आहेत, जिथनं माल येतो तोच बंद करा ना, म्हणजे इथपर्यंत येतच नाही ना माल. खालच्या किरकोळ दुकानदारापर्यंत मालच जर आला नाही तर ते विकणार कुठनं. त्यासाठी महत्वाचं म्हणजे जे मेन व्यापारी आहेत, जे उद्योजक आहेत, त्यांच्याकडूनच माल बंद करा, म्हणजे खालचा आपोआप बंद होईल. एकंदरीत काय वाटतं काका की आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सध्या कारवाई देखील सुरू आहेत, मात्र या व्यापार जर बंद म्हणजे हे जे स्नॅक सेंटर जर बंद केलं तर यामुळे किती एकंदरीत कुटुंबावरती याचा परिणाम पडतो? कारण एका दुकानावर नाही म्हटलं तरी 3 ते 4 लोक सध्या देखील कामाला आहेत. आता महत्वाचं म्हणजे जे काय आम्ही लोक जे पोट भरतो या छोट्या छोट्या दुकानदार, की आमच्यावरती आमचं अख्खं कुटुंब उदरनिर्वाह चालतो, आणि हेच जर बंद केलं तर आम्ही खायचं काय? आज शेवटी आमच्या उपासमारीची वेळ येईल, याला जबाबदार कोण असणार आहे? दुसरी गोष्ट, तुम्हाला जे काही हे करायचंय तर हे जे काही तुम्ही जे काही हे करताय त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही जे काही स्वच्छता त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू, जे काय आहे ते आम्ही तुमच्या नियमाप्रमाणे वागू, पण आमची जे पोट भरण्याचं आहे ते साधं आम्हाला उपलब्ध करून द्यावं. तर आपण पाहिलं तर आपण या विक्रेत्यांकडून देखील त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत. आम्ही स्वच्छतेचं काटेकोर पालन करू आणि आमच्या एका व्यवसायामुळे साधारणतः 3 ते 4 कुटुंब यावरती उदरनिर्वाह आहे. आणि या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी देखील सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे स्नॅक सेंटर आहेत ते देखील हायजीन मेंटेन करतात, असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि जर आमच्याकडनं जर काही चूक झाली तर आम्हाला जो काही दंड असेल तो देखील आम्हाला मान्य आहे, असे देखील भावना या
व्यापाऱ्यांनी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.